भयो भयो काय झाले? कोणी काही बोलले का तूस? अको अशी रडू नकोस बरे. आणि अशी एकटी येते तर बसूच नकोस. चल चल आपण बोलत बसू. भयो अगो काय झाले? सुंदरा वहिनी काही बोलल्यात का तूस? काय झाले? काही व्हायला कशाला हवे? तुम्ही सगळ्या सवाशनी नाचताना माझ्या भोवती पेर धरून. आणि काय ग, स्वतःला जास्त शहाणी समजतेस काय? मला शहाणपणा शिकवतेस? ही वेळ तुझ्यावर येईल ना तेव्हा वाटते मी काय करतेस ते. भयो ओरडू नकोस. तुझंही कुंकू पुसला आणि केस भादरले की बघते तुझे काय वाटत होते ते. भयो नको का? नवरा आहे मी तुझा. पण मी काही नाही. वहिनी उभ्या काय आहात? इथे यायची हिंमतच कशी झाली म्हणतो मी. दार लावा ते. स्वतःला जास्त शहाणी समजतेस काय? मला शहाणपणा शिकवतेस? ही वेळ तुझ्यावर येईल ना तेव्हा वाटते मी काय करतेस ते. ही वेळ तुझ्यावर येईल ना तेव्हा वाटते मी काय करतेस ते. तुझंही कुंकू पुसला आणि केस भादरले की बघते तुझे काय वाटत होते ते. तुझंही कुंकू पुसला आणि केस भादरले की बघते तुझे काय वाटत होते ते. रमाबाई, आम्हास एक वचन द्याल? आम्ही गेल्यावर तुम्ही केशवपन करणार नाही.
करणार, ती यायलाच नको म्हणते. आणि मी काय धाकल्या मालकांना सोडून माझ्या गावी काय परत जाणार नाही. अहो थोरल्या मालकांच्या पायात बागडत बागडतच लहानाचा मोठा झालाय हो मी. अहो तेच घर आहे माझं, आता गावी कसा परत जाणार मी? आणि तुम्ही मला सांगा दादा, बायकांचं कर्तव्य असतं ना, नवरा जिथं जाईल तिथं माग माग जायचं म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे. आता आमच्या रमावहिनींचंच बघा, धाकले मालक जिथं जातील ना तिथं जात्यात. माग नाशिकला गेले होते धाकले मालक, रमावहिनी माग माग गेले. आता धाकले मालक धुळ्याला आले, रमावहिनी लगेच माग माग आल्या. परत तोंडातून तक्रारीचा सूर नाही बघा. नाही तर आमची जाना सारखी पटार 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 पटारच बोलत असती. काय करणार? अरे पांडोबा, ही सगळी ग्रहांची गंमत असते. म्हणजे तू दिलेल्या जन्म वेळेप्रमाणे मी तुझी कुंडली मांडली, तर तुझे ग्रहमान असे आहे की तुझ्या कुंडलीत विवाह योग आहे, पण विवाह सुख नाही. अरे देवा, असं बी असतंय होय? तर अरे मनुष्याच्या आयुष्यातले सगळे बारकावे त्या ग्रहांच्या स्थानांवर आणि त्यांच्या हालचालींवर लिहिलेले असतात. जी, आपल्याला ते फक्त योग्य पद्धतीने वाचता यायला हवेत आणि त्याचा योग्य तो अर्थ लावता यायला हवा. हा, विवाह सुख नाही म्हणजे माझी जणी काही परत यायची नाही माझ्या संगत? अरे आली ना तरी तुमचा रोजचा कोल्हापूरचाच आखाडा होईल पांडोबा. अरे बापरे, मग नकच. काय जणी एकदा भांडायला लागली ना माझ्याशी, माझा काही निभावच लागत नाही. असा कमरेवर हात ठेवून जर का बोलायला लागली ना, माझी तर गाळ न जोडती बघा. अरे पांडोबा, बायकांसमोर कोणाचा निभाव लागलाय का कधी? होय ना, नाही ना लागत निभाव. मग मी माझं टुमणं बंदच करतो, जणीला बोलवतच नाही. इकडं आहे तिकडं ती सुखी, इकडं मी सुखी. उगाच सुखाचा जीव दुःखात कुणी टाकायला सांगितलंय? इकडं कसं होतं, वारं प्यायलेला वासरासारखा मी हुंदडत असतोय. उगाच कुठं दावणीला बांधून घेऊ. नाही बोलवत तिला. आबा मालक हसू नका. पुढं तुम्ही लग्न करताना हे ध्यानात ठेवा, ग्रहांचं जे काही प्रकरण आहे ना ते समजून घ्या आणि मग लग्न करा. लय अवघड असतं बाबा. रागावू नकोस गो ताई, मी आपले असेच आरडाओरडा करत असते. उसने कमकेपणाचा आवडत असते. पण हे असे जेव्हा पांगळे जिणे जगावे लागते ना, तेव्हा राग येतो गो. राग येतो स्वतःचा. असे वाटते की कोणासमोरही येऊ नये, कोणाशी बोलू नये, कोणाला आपले तोंड देखील दाखवू नये. बायांना यातून सुटकाच नाही का गो ताई? सांग ना माई, बायांनी तोंड दाबून सारी विटंबना सहन करायची आणि बोलायचे देखील नाही. अगं कसले गोचिडे हे आपले शेणासारखे. त्या मेल्या शेणाला देखील पंचगव्यामध्ये मान असतो, सणा सारवणाचा हक्क असतो. पण आपण बायांनी मात्र गोरीसारखे चुलीत जळायचे आणि जळताना धूर झाला म्हणून दूषणही सोसायची. कधी कधी वाटते माधवाचे म्हणतो ते अगदी बरोबर आहे. बायकांची दुःखे दूर व्हावी असे त्यास वाटते. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आता ना अगदी मनापासून बोलते मी. माधवास यश मिळू दे. आपण अशा झिजलो
पुढे येणाऱ्या बायकास तरी सुख मिळू दे. रमाबाई, काल काय बिनसले होते रात्री? रडत होतात. वयो अगदी लागेल से बोलली मला. मी तिला समजावित होते ते थोडा वेळ ऐकून घेतले आणि मग एकदम असो. आपण कोर्टात निघाला आहात आता. संध्याकाळी परत आलात म्हणजे बोलू. आता नकोच हा विषय. अहो रमाबाई, पण बोलणे अर्धेच टाकून गेलो तर आमचे चित्त लागेल का? सांगा बरे, काहीही असेल तरी सांगा. ती म्हणाली तू सवाष्ण आहेस म्हणून मोठ्या तोंडाने मला उपदेश करते आहेस, पण तुझ्यावरही ही वेळ एकदा येणारच आहे. तेव्हा बघू कशी वागतेस ते. मला अगदी सहन झाले नाही ते आणि दिली एक ठेवून तिच्या तोंडात. रमाबाई, काय हा वेडेपणा? असे लहान मुलासारखे वागतात का? आणि काहीही असले तरी हात उगारणे चुकीचेच. लगेचच जाऊन त्या बयोची क्षमा मागा. आणि ती म्हणाली म्हणजे आम्ही लगेच मरत नाही. अहो, काय हे अभद्र बोलणे? या बाबतीत थट्टा खपायची नाही मला. अहो रमाबाई, पण आम्ही यापूर्वीच तुमच्याकडून या बाबतीत वचन घेतले आहे, आठवते ना? आम्ही तुमच्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहोत. तेव्हा कालक्रमानुसार आमचे काही बरे वाईट झाले तरीही तुम्ही केशवपन करणार नाही किंवा विधवेचे आयुष्य जगणार नाही असे वचन आम्ही तुमच्याकडून घेतलेले आहे. लक्षात आहे ना? हो, पण हे सारे बोलावयासच हवे आहे का? नको ना. अहो, उलट त्या निमित्ताने उजळणी झाली. आणि घाबरू नका, आम्हास मरायला अजून चांगली 100 वर्षे अवकाश आहे. झाले समाधान? हवे तर आपले मोरेश्वर ज्योतिषी आहेत, त्यांस विचारा, ते सांगतीलच तुम्हास. चला, येतो आम्ही. दाटुनिया येता मेघ, भरे आकाश हसावयास काय जाते आहे? येथे आमचा जीव जातोय. झाले घराचे तुम्ही येथे आहातोय? घरभर शोधले तुम्हास. म्हटले दोघांनी मिळून ज्ञानेश्वरीचा एखादा पाठ करावा असे विचारावे. तुम्ही इतकी क्षेत्रे हिंडलात, तुमच्याकडून संत साहित्याचे पठणच झाले असणार. ध्यान लागले वाटतं. असो, चालू दे. म्या काही विचारतो भाऊसाहेब, ते म्हणजे माझी जना तिकडे राहिली तरी आमचा संसार सुरळीत चालेल ना? अरे, ती तिकडे राहिली तरच तुमचा संसार सुरळीत चालेल. ती इकडे आली तुझ्या सोबत तर तुमच्या संसाराचे काही खरे नाही. म्हणजे? अरे, तुझे अगदी भिजलेले मांजरच होऊन जाईल बघ. अरे बापरे, अरे देवा, असं म्हणताय?
अरे हो, मला कायम अशीच भीती वाटते की जना अशी चामुंडा देवी सारखी माझ्या समोर प्रकट होईल आणि आणि काय? नाही काही नाही. अरे अरे सांग की. नाही, ती माझ्या समोर अशी चामुंडा देवी सारखी प्रकट होईल आणि मला घाबरवेल. मी लय घाबरतो तिला. नाही पर कुणाला सांगू नका. अरे पांडवा, तुला ठाऊक आहे का? अरे इकडे ये, इकडे. काय? सगळे चांगले नवरे आपल्या बायकांना घाबरतातच. काय सांगताय? आणि म्हणूनच त्यांचे संसार अगदी सुरळीत चालतात बघ. आज मला परत कळलं की मी एक चांगला नवरा आहे म्हणून. होता असं कधी कधी. रमाबाई, भाऊसाहेब, एक विचारायचे होते. विचारा की. मला सांगा ना, आमचा संसार आणखी 100 वर्षे चालेल ना? हो म्हणजे काय, तसा योगच आहे मुळी. 100च काय, तुमचा आणि माधवराव रानड्यांचा संसार पुढील 1000 वर्ष सुरळीत चालणार आहे. आणि नंतरही त्याची कीर्ती दरवळतच राहणार आहे. काय समजलात?